नमस्कार. भगवद्गीता अध्याय 13, त्याचं महात्म्य. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम श्री परमात्मने नमः. महात्म्य. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता 13व्या अध्यायाचे अगाध महात्म्य ऐक. त्यामुळे तुला खूपच प्रसन्न वाटेल. दक्षिण दिशेकडे तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी वाहते. तिच्या तीरावर हरिहरपूर नावाचे सुंदर नगर बसलेले आहे. तेथे हरिहर नावाने साक्षात भगवान शंकर विराजमान आहेत. त्यांच्या केवळ दर्शनाने परमकल्याण होत असते. या नगरात हरिदीक्षित नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता. तो तप व स्वाध्याय यात तत्पर असणारा वेदपारंगत विद्वान होता. त्याची जी पत्नी होती तिला तिच्या वागण्यानुसार लोक दुराचारिणी म्हणत. ती पतीला बोलू नये ते तर धनाच्या लोभाने ती पतीला बोलू नये ते बोलत असे. तिने पतीशी कधीच संबंध ठेवला नाही. तिच्या पतीकडे जे लोक येत त्यांनाही ती अपशब्द बोलत असे. ती व्यभिचारिणी असल्यामुळे नेहमी परपुरुषांशी संबंध ठेवी. एकदा शहरात लोकांची ये जा फार वाढल्याने तिने निर्जन व जाण्यास कठीण अशा वनात स्वतःच्या प्रियकराला भेटण्याचे संकेतस्थळ तयार केले. एकदा रात्री कोणी कामी पुरुष न भेटल्याने घराचे दार उघडून ती नगराबाहेरील संकेतस्थळी गेली. त्यावेळी तिचे मन कामातुर होते. तिने प्रत्येक लताकुंजात व अनेक झाडांखाली जाऊन प्रियकराचा शोध घेतला, पण तिला कोणीही भेटला नाही. तिचे सारे श्रम वाया गेले. तेव्हा ती तिथेच काही बाई बोलत रडू लागली. चहूकडे हिंडत प्रियकराच्या वियोगामुळे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज ऐकून एक झोपलेला वाघ जागा होऊन उड्या मारत ती रडत असलेल्या जागी येऊन टपकला. तिकडे ती स्त्री देखील त्याची चाहूल ऐकून, अंधारात तो वाघ आहे हे न कळल्याने कोणी प्रियकर आला असावा असे वाटून घरातून बाहेर आली. तात्काळ वाघाने येऊन तिच्यावर नखांनी प्रहार करून तिला जमिनीवर पाडले. अशा स्थितीतही तिने जोरात ओरडून त्याला विचारले, अरे वाघा, तू मला मारायला येथे का आलास? प्रथम याचे उत्तर मला तू सांग, मग मला मार. तिचे हे बोलणे ऐकून प्रचंड पराक्रमी वाघ तिला खायचे सोडून जरा थांबला व हसत हसत म्हणाला, दक्षिणेकडे मलापहा नावाची एक नदी आहे. तिच्या तीरावर मुनिपर्णा नावाची नगरी वसली आहे. तेथे पंचलिंग नाव असलेले साक्षात भगवान शंकर निवास करतात. त्याच नगरीत पूर्वजन्मी मी ब्राह्मण कुमार होऊन राहत होतो. तेथे नदीच्या काठी बसून यज्ञाचा अधिकार नसलेल्या लोकांकडूनही यज्ञ करून त्यांचे अन्न खात असे. इतकेच नव्हे तर धनाच्या लोभाने मी नेहमी वेद पठणाचे फलही विकत असे. माझा लोभ इतका वाढला होता की मी इतर भिक्षुकांना शिव्या देऊन तेथून हाकलून देई आणि दुसऱ्यांना देण्यास योग्य नसलेले धनसुद्धा दुसऱ्यांनी दिले नाही तरी त्यांच्याकडून बळकावून घेई. कर्जाऊ रक्कम घेण्याचे निमित्त करून मी लोकांकडून द्रव्य घेऊन ते परत करीत असे. होता होता मी वृद्ध झालो. केस पांढरे झाले, डोळ्यांना दिसायचे कमी झाले, दात पडले, तरीही दुसऱ्यांकडून दान घेण्याची सवय काही सुटली नाही. ग्रहण, अमावस्या इत्यादी पर्वकाळी दान घेण्याच्या लोभाने हातात दर्भ घेऊन मी तीर्थक्षेत्रावर जात असे. पुढे जेव्हा माझे शरीर थकले तेव्हा एकदा मी एका कावेबाज ब्राह्मणाच्या घरी काही मागून खायला मिळेल म्हणून गेलो. त्याच वेळी एक कुत्रा माझ्या पायाला चावल्याने मी मूर्छित होऊन जमिनीवर पडलो व मरण पावलो. त्यानंतर मला हा वाघाचा जन्म आला. तेव्हापासून मी या घनदाट जंगलात राहत आहे. परंतु मला पूर्वजन्मीच्या पापांची आठवण आहे. त्यामुळे मी वाघ असलो तरी धर्मशील महात्मे, संन्यासी, साधू व पतिव्रता यांना खात नाही. परंतु दुष्ट, दुराचारी, पापी, व्यभिचारी स्त्रिया यांना अवश्य खातो. तू व्यभिचारी असल्यामुळे तुला मी अवश्य खाणार. इतके बोलून आपल्या टोकदार नखांनी त्याने तिचे
तुकडे तुकडे करून तिला खाऊन टाकले. नंतर यमदूतांनी त्या पापिणीला यमपुरीत नेले. तेथे यमाच्या आज्ञेने त्या दूतांनी तिला अनेक वेळा मूत, विष्ठा, रक्त यांनी भरलेल्या कुंडात टाकले. कोट्यावधी कल्पापर्यंत त्यात ठेवल्यानंतर तेथून काढून 100 मन्वंतरापर्यंत रौरव नरकात टाकले. नंतर चहूकडे तोंड करून दीनवाणीपणाने रडणाऱ्या त्या पापिणीला तिथून काढून दहनानन नावाच्या नरकात टाकले. त्यावेळी तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचे शरीर भयानक दिसत होते. अशा प्रकारे घोर नरकयातना भोगून झाल्यावर ती महापापिणी या लोकी येऊन चांडाळ योनीत जन्मली. तेथेही मोठी होत असता पूर्वजन्मीच्या सवयीने पूर्वीप्रमाणे पापे करत राहिली. नंतर तिला कोढ व क्षयरोग झाला. डोळे दुखू लागले. नंतर काही दिवसांनी ती पुन्हा हरिहरपूरला गेली. तिथे भगवान शिवांच्या अंतःपुराची स्वामिनी जंभका देवी आहे. तेथे वासुदेव नावाचा एक पवित्र ब्राह्मण होता. तो नित्य गीतेचा 13वा अध्याय म्हणत असे. त्या चांडाळीने त्या ब्राह्मणाचे दर्शन घेतले व त्याच्या तोंडून गीतेचा 13वा अध्याय ऐकला. त्यामुळे चांडाळ जन्मातून ती मुक्त झाली व दिव्य देह धारण करून स्वर्गलोकाला गेली. आता अध्याय 13वा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आहे. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले आहे. मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादी बाबतीत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांचा शरीराचा निग्रह, इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे, पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे, तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे, मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे, अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय. या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे. जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादी परमब्रह्म सत ही म्हणता येत नाही आणि असत ही म्हणता येत नाही. ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तीरहित असूनही सर्वांचे धारणपोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहेत. ते चराचर सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही
तेच आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तसेच आहे. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज, आणि आसक्ती, द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो व या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता, जीवरूपाने भोगता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटले आहे. अशा रीतीने पुरुषाला गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात, म्हणजेच प्राप्त करतात. परंतु याखेरीज इतर अर्थात मंद बुद्धीचे पुरुष आहेत. ते अशा प्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसारसागर खात्रीने तरून जातात. हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज. जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो. कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो. आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो. ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. हे अर्जुना, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय 13 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.